बाबा चल चल. चल 5 मिनिटं बस. त्यांचं राज्य सगळं बंद असते. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप म्हणजे तसं करताय ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉग. आपली मीराताई. आज पहा आपण कुठे आलेलो आहोत. आज आपण मांदळीला आलेलो आहोत. सो स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. आज मी मांदळी येथे आलेले आहे. सो मी फराळ केला, दर्शन झालेलं आहे आपलं आणि हा पायी इथे चहासुद्धा घेतला. चहा घेतला इथे, गुळाचा काळा चहा. फराळाचं केलं. नेहमी इकडे फराळाचं असतं. गेल्या वेळेस आम्ही आलो तर घाईघाईमध्ये दर्शन म्हणजे दर्शन करून पुढे गेलो आम्ही असं. आणि ह्यावेळेस जरा फराळाचं खाल्लं. गेल्या वेळेस पण चहा घेतलेला, आजही चहा घेतलेला आहे. आणि हे दुकानं आहेत प्रसादाची वगैरे. मला ना आमच्या घरापासून किती जवळ आहे, अर्धे 1 तास पण नाही लागत. आणि 2-3 वर्ष झालं मला यायचं मी म्हणते आपण जाऊ, पण जायला होत नाहीये. बाबू इकडे आहे बघा, बाबू. अरे हो ना, बघा आता. अरे अरे बात मारे बच्चा, मेरे को बच्चा मार रहा है. बच्चा बच्चा बच्चा. ब्रुनोला सांगू, ब्रुनो येऊन जाम मारेन तुला. टायगर. बघा मित्रांनो कसं करतो हा. सो मित्रांनो आज आपण मांदळीच्या बाबांना भेटलो. आणि गेल्या वेळेस पण व्हिडिओ आहे तुम्हाला टाकलेला, मी भेटलेले तिथे. पण त्यांनी ना असे डोळे बंद केलेले आणि आपले पडून होते, हालचाल होती असे असे ह्या अंगावर असं हात त्यांनी असं हलवला वगैरे. असं त्यांनी जर त्यांच्या अवयव त्यांची अशी बॉडी थोडीशी हल्ली ना तरी ते शुभ असतं आपल्यासाठी. जे आपण बोलतो तिथे प्रे करू, प्रार्थना करतो ना आपण, ते शुभ असतं. आणि आज तर त्यांनी ना, अरे बाजूला हो ना, मला बोलू दे ना मला. त्याला काय वाटतं का माहिती. आणि आज तर चक्क त्यांनी असे डोळे उघडून असे टकमक टकमक पाहत होते आज. आणि मला तर ते, मी बराच वेळ त्यांना कॅमेऱ्यामध्ये आपल्या कैद केलेलं आहे. आणि तुम्ही सुद्धा ते पहा. इकडे टायगर, तुम्ही सुद्धा पहा. त्यांना असं
हालचाल वगैरे केलेली आणि फराळ वगैरे आम्ही तिथे करून आलो. चहा घेतला, फराळ केली. पाहणं कसं असतं, माहेरी गेल्यासारखं एक आपल्या आई वडील खाऊन पण जा, चहा पिऊन जा, हे असंच आपल्याला अनुभव असेल. मस्तपैकी खूप छान वाटलं तिथं आणि थोडासा व्हिडिओ शूटिंग केलेला आहे. तुम्हाला कसं वाटतं ते पहा आणि तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. असे बाबा डोळ्यांनी पाहायला पण फार भाग्य लागतं. त्यांचं फक्त मी ऐकून होते तेव्हा मी म्हणायचे की मी कधी जाईन त्यांना भेटायला. आता मी 2 वेळेस त्यांना भेटले, एकाच महिन्यात 2 वेळेस भेटले. खरंच असे बाबा पाहायला फार भाग्य लागतं. नाही तर आपण सगळा भाग पाहतोच आहे. आपण आपल्या तोंडाने बोलायचं नाही बरं का, कारण का कोणाविषयी काय बोलून आपल्याला काय घेणं देणं नसतं. कारण का ज्याच्या त्याच्या कर्माचा प्रश्न असतो. माणसं म्हणतात ढोंगी असतात जगात, असं तसं बाबा लोक असतात नाही आहेत, असतील सुद्धा, पण त्यांचे काय कर्म असतील त्यांच्याकडनं करून घेतात. ते आपण का आपल्या तोंडाने करून घ्यायचं. पण बाबा म्हटलं की ते एक मला ना मी म्हणजे सगळं पाहते ना, तर मला 2 बाबा अगदी आपण त्यांना हृदयात जागा दिल्यासारखं आहे. एक म्हणजे मला तर वाटतं सीताराम बाबा का काय म्हणतात ते, मागे मी व्हिडिओ पण टाकला बघा, तिकडे गेलेलो आम्ही परिक्रमा करताना त्यांच्याकडे गेलेलो आणि ते असं फार वाकलेले हनुमानचे भक्त, ते एक बाबा. आणि हे मांदळीचे बाबा, काय बोलावं आता की अन्न नाही, पाणी नाही, काय नाही. आणि असे डोळे त्यांचे जवळनं नुसती पाहत होते, टप्परे डोळे एकदम असे उघड झाक असं बोलत होते. त्यांचे मनाचं मंत्र चालू असतील, त्यांच्या आत्म्यातनं असं पाहत असतील. आणि असे हात बघा ना, बोटंसुद्धा नख असे हाताची वाकडे झालेली. हे तळवे आहेत ना, हे हिस्सा हा करंगळीचा हा असा म्हणजे असं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे बघा. अगदी जवळनं निरीक्षण केलं एकदम. हात हालणार, त्यांचे हात हालतात. त्या जे मला प्रार्थना मी मनात केली ना, की त्यांना म्हटलं काय माझं चुकतंय का, जे आहे आता जे चालू आहे ते काय त्याच्यामध्ये काय चूक वगैरे आहे का, तर चूक असेल तर शांत पडून राहा. म्हणजे ते शांत पडून राहिले तर मी समजेल माझी चूक आहे. आणि जर त्यांनी हालचाल केली तर मी समजेल की जे मी सध्या करते आहे, माझं चालू आहे, ते माझं राईट आहे. तर त्यांनी हात पण असा हलवला आणि असे डोळे पण असे केले, असे डोळे उघड झाक त्यांचं. मला फार छान वाटलं ते. मला असं वाटलं की मला त्यांनी असा आशीर्वाद दिल्यासारखं झालं. सो तुम्हालाही आशीर्वाद त्यांचा मिळो. सो मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते, इथेच थांबते. पण पुन्हा रुजू होणारे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.